आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. अजून लोकसभा निवडणूक 3 वर्षे लांब आहे, पण आत्तापासूनच काहींनी त्याची तयारी सुरू केली. लोकसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढणार हे आत्तापासूनच त्याची जी काय चिन्ह आहेत ते दिसू लागलेत. हे मी का म्हणतोय हे ऐका. माजी मंत्री, माजी आमदार प्रकाश आवाडे काय म्हणतात. पार्टीकडे सुद्धा सांगितलं की मी उद्याच्या लोकसभेमध्ये भाजपकडनं लढायला इच्छुक आहे. त्यांनाही सांगितलंय, आमच्या सरचिटणीसना माहिती आहे, सगळ्या नेत्यांना बोललोय मी. त्यामुळे त्यांनी संधी दिली तर लढणार आहे. आता आपण ऐकलात प्रकाश आवाडे यांनी 2029ची लोकसभा निवडणूक लढायला आपण इच्छुक आहे असं सांगितलं तब्बल 3 वर्षे आधी. यापूर्वी सुद्धा ते लढले, पराभव झाला, अनेकदा आमदार म्हणून विजय झाला, मंत्री झाले. आता राहुल आवाडे आमदार आहेत आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून त्यांना लढायची इच्छा आहे. खरं तर आता मतदारसंघाची पुनर्रचना होता वाचली, आता होईल का नाही माहीत नाही. त्यामुळे सध्या तरी कोल्हापुरात 2च मतदारसंघ आहेत. पुनर्रचना झाल्यानंतर 3 लोकसभा होणार आहेत, पण सध्या कोल्हापूर आणि हातकणंगले. कोल्हापुरातून कोण भाजपचे संभाव्य उमेदवार असणार याची चर्चा हळूहळू सुरू झालेली आहे. त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांचं नाव आहे, समरजित घाटगेंचं नाव आहे, शौमिका महाडिक यांचं नाव आहे, अनेक नावं आहेत. आणि याच वेळी आता हातकणंगलेतून प्रकाश आवाडे यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. तिथे खासदार धैर्यशील माने आता शिवसेनेचे आहेत. आगामी 2029ची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्यामुळंच आत्तापासूनच त्याची तयारी सुरू झालेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रकाश आवाडे यांनी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे. याचा अर्थ सरळ आहे की आत्तापासूनच भाजप संभाव्य उमेदवारांना ताकद देत आहे. संभाव्य उमेदवारांच्याकडून आपल्या मतदारसंघासंदर्भातलं जे काय पायाभरणी सुरू आहे, आवाडे यांचं वाक्य हे त्यासाठीच आहे. यामुळे आता आगामी निवडणूक आवाडे जर भाजपच्या वतीनं मैदानात उतरले तर मग शिवसेनेच्या वतीनं कोण, खासदार धैर्यशील मानेच असणार. महाविकास आघाडीच्या वतीनं कोण, त्याची चर्चा सुरू होईल. तब्बल 3 वर्षे आहेत. आत्ता या चर्चेला अर्थ नाही हे माहीत असताना सुद्धा इच्छा व्यक्त करत राजकीय वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सध्या सुरू झालेले आहेत. याच प्रयत्नाचा भाग म्हणून भाजप अनेकांना आपल्या पक्षात इनकमिंग सुरू आहे. हे इनकमिंग आणखी 2 वर्षात मोठ्या प्रमाणात वाढणार हे नक्की आहे. सध्या चर्चा गोकुळचीच आहे. गोकुळचं मिटल्यानंतर मग हळूहळू लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, पदवीधर, शिक्षक अशा गोष्टी सुरू होतील. हे सगळं सुरू असताना अचानक लोकसभा निवडणुकीसाठी आपण तयार असल्याचा शड्डू प्रकाश आवाडे यांनी मारलेला आहे. त्यांनी थेट खासदार धैर्यशील माने यांनाच आव्हान दिलं आहे. माने आणि आवाडे यांच्यातला संघर्ष, यांच्यातला वैरत्व हे नवीन नाही, गेले 40-50 वर्षे हे सुरूच आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या संघर्षाला खत पाणी मिळणार हे नक्की आहे. बघूया आता काय होतंय. अजून कोण कोण इच्छा व्यक्त करते की लोकसभा निवडणूक मी लढवणार, कोणत्या पक्षातर्फे लढवणार, कधी लढवणार याची चर्चा सुरू होईल. पहिला शड्डू प्रकाश आवाडेंनी मारलाय, आता दुसरा शड्डू कुणाचा, हातकणंगलेत शड्डू मारलाय. कोल्हापुरात आता लोकसभेला कोण, छत्रपती घराण्यातलं, राजघराण्यातलं किंवा अन्य कोण, याचा फैसला व्हायला वेळ आहे. बघूया नेमकं त्या दृष्टीनं आत्तापासून हालचाली कशा सुरू झालेल्या आहेत. धन्यवाद. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल.